बातमी कर्नाटकमधून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय। कर्नाटकच्या राज्यपालांकडून सिद्धरामय्या यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय। राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी राजीनामा स्वीकारलेला आहे। कर्नाटकातील मंत्रिमंडळ अखेर बरखास्त झालंय। सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती। काल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लोकभवन इथं जाऊन राज्यपाल यांच्या सचिवांना राजीनामा पत्र सादर केलं होतं। रात्री उशिरा इंदूरहून बेंगळुरूला राज्यपालांचं आगमन झालं। त्यानंतर आता कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी सिद्धरामय्या यांनी दिलेला राजीनामा मंजूर करत असल्याचं सांगितलंय। तसंच मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात असल्याचं पत्रकाद्वारे राज्यपालांनी जाहीर केलेलं आहे। आपले प्रतिनिधी काशीनाथ सोळकुडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे तपशील काशीनाथ यांच्याकडून। काशीनाथ, हो, कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल राजीनामा सादर केला होता। त्यानंतर आज सकाळी कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी तो राजीनामा मंजूर केला आहे। तसेच मंत्रिमंडळ देखील बरखास्त केल्याचे त्यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे। सध्या कर्नाटकामध्ये राजकीय हालचाली वाढल्या असून हंगामी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री शिवकुमार हे सकाळी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। ते आज पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत। सकाळी 9:30च्या दरम्यान सिद्धरामय्या हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत। त्यानंतर उद्या किंवा परवा CLP ची बैठक बोलवण्यात येईल। या बैठकीमध्ये गटनेता निवडण्यात येईल। त्यानंतर याच बैठकीत मुख्यमंत्री च्या दावेदाराचे नाव जाहीर करण्यात येईल। त्यानंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री शिवकुमार यांचे अधिकृतरित्या निश्चित होणार आहे। धन्यवाद काशीनाथ, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।